जय महाराष्ट्र सर्वांना। आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची एक अशी डोक्यामध्ये समजूत झालेली आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाचा टक्का नाहीये। सगळ्यात पहिलं हा गैरसमज सगळ्यांनी नेत्यांपासून सगळ्यांनी हा गैरसमज पहिला खोडून काढावा की मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का नाहीये। तर ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यांना समजेलच, कारण आता लेटेस्ट मुद्दा जो नवीन मुद्दा समोर आलाय तो हा की इकडचे जे आमदार आहे, जे ओळा माजीवाडा मीरा भाईंदर या क्षेत्रातून निवडून आलेले आमदार प्रताप सरनाईक साहेब, जे परिवहन मंत्री आहेत, शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये, त्यांचं कालचं विधान, कालचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये आल्याबरोबर त्यांना हिंदी हे लाडकी बहीण वाटते। काय स्टेटमेंट केलंय की मीरा भाईंदर शहरामध्ये आल्याच्या नंतर हिंदी त्यांना अगदी जवळची वाटते, हिंदी ही त्यांची लाडकी बहीण अशी वाटते। एवढं मोठं विधान प्रताप सरनाईक साहेबांनी केलेलं आहे। हे तेच प्रताप सरनाईक आहेत की जेव्हा माझ्या कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा ते आले होते तेव्हा ते उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना होते त्या शिवसेनेमध्ये होते। त्यावेळेला त्यांचं स्टेटमेंट होतं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोललंच पाहिजे। आणि आज हेच सत्तेमध्ये बसलेले आमदार प्रताप सरनाईक आहेत, ज्यांचं कालचं विधान हे आहे की मला मीरा भाईंदरमध्ये आल्याच्या नंतर हिंदी लाडकी बहीण वाटते। तर मराठी माणसं जी आहेत ते कुठे गेले आहेत? कुठे गेलाय तुमचा स्वाभिमान? कुठे गेलाय तुमचा अभिमान? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि हा महाराष्ट्र आहे। इकडचे नेते म्हणजे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं आहे की असे नेते जे सत्तेसाठी मराठी माणसाची आज दुर्दशा करून ठेवलेली आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर, हे नेते आज ह्या महाराष्ट्राच्या दुर्गतीला जबाबदार आहेत, मराठी माणसाच्या अपमानाला जबाबदार आहेत। जे सोसायट्यांमध्ये, रस्त्यामध्ये, रेल्वेमध्ये जिकडे जिकडे मराठी माणसाचा अपमान होतो त्या सगळ्याला जबाबदार हे नेते मंडळी आहेत, ज्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे। अत्यंत चीड येते की मराठी माणसानं, मला असं वाटतं तुम्ही जागे व्हा। आज जर जागे नाही झालात तर पुन्हा एकदा एक लढा उभा राहू शकतो, जो ज्या वेळेला 106 हुतात्मे आपले गेले महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी, पुन्हा असाच लढा उभा राहू शकतो। ती वेळ यायला पाहिजे का? कारण आपलं दुर्दैव की या महाराष्ट्र मातीमध्ये असे नेते जन्माला आलेत ज्यांना सत्तेपोटी आणि स्वतःची तिजोरी भरण्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही। कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन्स आलेले आहेत, मतदान जवळ आलेलं आहे आणि हिंदी भाषिक मतदार आपल्याकडे ओढण्यासाठी सरनाईक साहेबांनी हे स्टेटमेंट केलंय की त्यांना हिंदी एवढी जवळची वाटते की हिंदीच त्यांची लाडकी बहीण वाटते। मग हिंदी जर लाडकी बहीण वाटते तर मराठी कोण आहे? मराठी सरनाईक साहेबांना कोण वाटतं? आता मराठी माणसाने, मराठी भाषिकांनी किंवा ज्यांना, जे ह्या महाराष्ट्रामध्ये राहतात, ज्यांना मराठीचा आदर आहे, ह्या सगळ्यांनी ठरवायचंय। कारण हे जे नेते आहेत हे कोणाचे होऊ शकत नाही, जे आपल्या माय मराठीचे होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्या भाषेचे कधीच होणार नाहीत। यांच्यासाठी फक्त पैशाच्या पाठीमागे धावणारे लोक आहेत। यांना सत्ता हातात पाहिजे। सत्ता हातात आली का बरेच गैरव्यवहार करायला मिळतात, बरेच फ्रॉड करायला मिळतात आणि असेच नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। आपल्या संपूर्ण देशाचा कारभार त्यांच्या हातात गेलेला आहे। मला असं वाटतं आता इलेक्शन्स परत आलेले आहेत, मराठी माणसांनी पेटून उठलं पाहिजे। एकच नेता जो आहे, जो मराठी माणसाच्या कायम पाठीशी उभा राहिलेला आहे, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे। मराठी माणसांनी दाखवून दिलं पाहिजे आणि मीरा भाईंदरमध्ये जे मराठी माणसं राहतात त्यांनी तर आता प्रामुख्याने दाखवायला पाहिजे की ह्या मीरा भाईंदर शहरात मराठी भाषा किती महत्त्वाची आहे आणि मराठी माणूस ह्या मीरा भाईंदर शहरात राहतो किंवा नाही राहतो हे मराठी माणसांनी दाखवून द्यायचं, इकडच्या स्थानिक गाववाल्यांनी दाखवून द्यायचंय। इकडे जो प्रत्येक माणूस जो मराठी भाषेचा आदर करतो, या सगळ्यांनी प्रताप सरनाईक सारख्या नेत्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। हीच ती वेळ आहे। परत एकदा आव्हान करते, उठा, जागे व्हा, आपला स्वाभिमान जागवा आणि पेटून उठा आणि ह्या अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवा। एवढं बोलून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।